पुतळा तो साठेंनी उभा केलाय. हे त्याचे शिल्पकार. पुढे जा. राम सुतार, आता गंमत सांगतो. राम सुतार प्रचंड मोठा शिल्पकार. किती मोठा? यांनी बनवलेल्या वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यावरती तो पुतळा चीनमध्ये गेला. चीनमध्ये तो प्रचंड मोठा पुतळा त्या पुतळ्यावरनं बनवला आणि जो आता गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांचा पुतळा जो आहे ना, तो मूळ पुतळा राम सुतारांचा. आम्हाला माहित नाही. आम्ही जातोय तिकडे पुतळे बघतोय. वा वा छान. चला. उद्योग. शंतनुराव किर्लोस्कर पुणा. गरवारे इथेच. दाजी काका गाडगीळ, चितळे, एस एच केळकर. एस एच केळकर म्हणजे जगभरामधली अनेक जी परफ्युम्स येतात तुम्हाला आज आपण वापरतो, याचा जो अर्क जातो ना अनेक ठिकाणचा, तो एस एच केळकरांकडनं जातो. मोठमोठ्या परफ्युम्सचा, मोठमोठ्या ते काय ज्या असतात त्या सुगंधी गोष्टी. वजे पण बीजी शिर्के आमच्या इथलेच. हे सिपोरेक्स ज्या इमारती ज्या उभ्या राहत आहेत त्याच्या ज्या विटा आहेत सिपोरेक्सच्या, हे आमचे शिर्के. हे केशव हे पेंढारकर. पेंढारकर म्हणजे कोण आमचे? आम्ही तो फक्त आमचा रामदेव बाबा बघतो अप्पर डिप्पर मारलेला. ते ट्रकवाले येतात ना अप्पर डिप्पर मारतात, एक अप्पर एक डिप्पर चालू असतं त्याचं. हे विको वज्रदंतीचे मालक, जे आजपर्यंत आम्ही ऐकत आलो वज्रदंती वज्रदंती विको वज्रदंती, हे विको वज्रदंतीचे मालक. पुढे वासुदेव कोलटकर. कसले? मी मध्यंतरी एक माहिती आहे मुलाखत दिली होती, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं आमची ठाण्याची मिसळ मामलेदारची इतकी तिखट असते, ती इतकी तिखट असते की जेव्हा तुम्ही पैसे भरायला जाता त्याला एक माणूस पॅन्ट खाली करून कैलास जेवण लावून देतो. ते कैलास जेवण बनवणारे हे कोलटकर. पुढे जयंत साळगावकर. कॅलेंडर हे घराघरामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये आणणं हे जयंतरावांनी केलं. केसरी पाटील. मराठी माणसाला जग दाखवलं. ही ती माणसं. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आणि हे राजा पाटील, राजा राणी ट्रॅव्हल्स, दोघे भाऊ, सख्खे भाऊ. सुभाष दांडेकर. आज पण पूर्वीपासून आजपर्यंत तुम्ही शाळेमधली मुलं कोणता कंपास बॉक्स वापरतात? कॅमलिनचा वापरतात. ते कॅमलिनचे जे मालक आहेत ते सुभाष दांडेकर. जे आजपर्यंत सगळे चित्रकार जे रंग वापरत आले ते कॅमलिनचे रंग वापरत आले. जे आजपर्यंत सगळ्यांचे ब्रश आणि पेन्सिल वापरत आले ते दांडेकर, हे सुभाष दांडेकर. हे कॅमलिनचे वापरत आले, हे आमचे सुभाष दांडेकर. आम्हाला नाही माहिती त्यांच्या नावाने काही आहे का महाराष्ट्रामध्ये? काही नाही. पुढे बाबा कल्याणी इथलेच. राजीव सामंत यांनी वाईन व्यवसायामध्ये, वाईनच्या व्यवसायामध्ये इतकी मोठी भरारी केली जगामध्ये. यांची सुलाच ना, सुला वाईन्स. अनेक लोक आज वाईन क्षेत्रामध्ये वाईनरीजमध्ये आहेत, अनेक जण आहेत, परंतु वाईन हे मोठं केलं सगळं प्रकरण हे राजीव सामंत यांनी. पुढे आनंद देशपांडे, विठ्ठल कामत, रवी पंडित. बराबर पुढे जा रे. विष्णुदास भावे, राम गणेश गडकरी, बालगंधर्व, केशवराव भोसले, वसंत कानेटकर, तेंडुलकर. तेंडुलकरांची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. शेवट जाता आता फक्त एक तुम्हाला गोष्ट सांगतो, बाकी राहू देत सगळे. मला जावेद अख्तरांनी सांगितलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. मला जावेद अख्तरांनी मला सांगितलं की म्हणे आम्ही उत्तर प्रदेशमधले, खरं तर मध्य प्रदेश उत्तर प्रदेशचे, म्हणजे आमच्याकडे आम्ही सगळेजण नाटक बिटक, आमच्याकडचं साहित्य, काव्य बिव्य, शेर, आम्ही सगळे त्याच्यामध्ये मशगूल. म्हणे काय आमच्याकडचं साहित्य आणि काय आमच्याकडच्या गोष्टी आणि काय याच्यामध्येच आम्ही होतो. त्या तारुण्यामध्ये मी ते सगळं घेऊन की आम्ही कोण आहोत, आम्ही कोणतरी आहोत असं घेऊन म्हणे आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो. महाराष्ट्रात आल्यानंतर काही दिवसांनी म्हणे माझ्या इथे ओळखी झाल्या, काही मित्र मला भेटले, काही त्यातले मित्र माझे मराठी होते म्हणे.
आणि त्या मित्रांना मी भेटलो आणि भेटल्यावर त्यांनी मला सांगितलं, चला एका नाटकाला घेऊन जातो तुला, मराठी नाटकाला. बोलले कोणतं नाटक? ते म्हणे काय ते शांतता कोर्ट चालू आहे. आणि म्हणे मी ते बघायला गेलो. हे त्यांचं वाक्य सांगतो, मी ते नाटक पाहिलं आणि त्या क्षणाला मला असं वाटलं मी थोबाडीत मारून घ्यावी, की आम्ही ज्या भ्रमात होतो की आमच्याकडचं उत्तरेकडचं आमचं नाटक आणि काव्य आणि सगळ्या गोष्टी इतक्या प्रचंड ताकदीच्या आहेत. हे नाटक पाहिल्यावरती आमच्या लक्षात आलं की आम्ही कुठे आहोत आणि हे महाराष्ट्र कुठे आहे, मराठी लोक कुठे आहेत. हे बाहेरच्यांना जाणवते महाराष्ट्राचं महत्व, महाराष्ट्राला कधी जाणवणार आहे? तुम्हाला कधी कळणार आहे आपण कोण आहोत, आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे काय ताकद, आपले पूर्वज काय बोलून गेले. हे आपले पूर्वजच. या लोकांनी इतक्या खस्ता खाल्ल्या, इतकी तपश्चर्या केली, इतक्या गोष्टी केल्यात या महाराष्ट्रासाठी, ज्याचं या महाराष्ट्राला शून्य कौतुक आहे. आणि आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाहीचं. आम्ही सहज दुसऱ्याशी सहज हिंदीमध्ये बोलायला लागतो. माझं तुम्हाला फक्त सांगणं आहे आज, बाकी सगळं सोडून द्या. सगळ्या गोष्टी होत राहतील, आम्ही त्या सगळ्या गोष्टी करत राहू. महाराष्ट्रामधल्या मराठी माणसांनी फक्त मराठीमध्ये बोलावं, समोरचा हिंदीत बोलला तरी चालेल. तुम्हाला भांडायचंय मराठीत भांडा, समोरचा हिंदीत भांडू देत, तुम्ही मराठीत भांडा. जे तुम्हाला व्यक्त करायचंय ते मराठीमध्ये व्यक्त करा. समोरचे झक मारत मराठीमध्ये बोलायला लागतील. आज मला मराठी बोलणारा महाराष्ट्र हा माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे, हा माझ्या मनातला महाराष्ट्र आहे. एकदा तुम्ही भाषेवरती जर समजा टणक राहिलात आणि कडक राहिलात, बाकीच्या गोष्टी आपोआप घडतील. माझी तुम्हाला हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही इथे जमलेल्या सर्वांना आणि इथे माझे प्रसार माध्यमाचे लोक जे आले असतील त्यांच्या मार्फत जे महाराष्ट्रामध्ये जे कोणी लोक बघत असतील, ऐकत असतील, त्या सर्वांना माझं सांगणं आहे, जिथे कुठे जाल, जिथे कुठे बोलाल, ज्यांच्याशी कोणाशी बोलाल, समोरचा मराठी असो अमराठी असो, कोणी म्हणजे कुणी असू देत अमराठी, तुम्ही सगळेजण त्याच्याशी मराठीमध्ये बोलावं, एवढी फक्त हात जोडून विनंती करतो. आज रोहितराव, मला तुम्ही आज इथे बोलवलं, मला माहिती नाही मी किती वेळ बोललो, बोलण्याच्या ओघात जरा जास्ती बोललो असेल, परंतु समजून घ्या माझं म्हणणं काय आहे ते. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं याच्या पुढचा महाराष्ट्र आपण सगळेजण घडू ही एक इच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2024 या कालावधीमध्ये प्रत्यक्ष घरभेटीद्वारे